खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शेती व रस्ते अदालत राजस्व अभियान अंतर्गत बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता महसूल विभागाने नुकताच मोकळा करून देण्यात आलाय। या रस्त्याला भेट देऊन त्या रस्त्याची त्यांनी पाहणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं व रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचं आभार मानले। जिल्हाधिकारी यांचे लोकाभिमुख उपक्रम 2025 महाराष्ट्र राजस्व अभियान अंतर्गत लोकसहभागातून पानंद रस्ते खुले करण्याबाबत विशेष मोहीम अंतर्गत गल्ले बोरगाव येथील मोकळा करण्यात आलेला अंधारमळा ते आखातवाडा पळसवाडी शिवरस्त्याला दिलीप स्वामी यांनी मंगळवारी 5 वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। दरम्यान जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्वतः बैलगाडीत बसून सदर रस्त्याची पाहणी केली। यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी संवाद साधताना ते म्हणालेत की लवकरच आपण या रस्त्याचे मजबूती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ। सन 2012 पासून सदर रस्त्याचं काम प्रलंबित पडलं होतं। परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पाठपुरावा केला। शेवटी जिल्हाधिकारी यांच्या लोकाभिमुख उपक्रम महाराजस्व अभियानाअंतर्गत लोकसहभागातून सदर शिवर रस्ता नुकताच मोकळा करण्यात आला। या रस्त्याचं काम पूर्ण होताच आज रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी गल्ले बोरगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच विशाल खोसरे यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं, तर उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांचंही शेतकऱ्यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। यावेळी सरपंच विशाल खोसरे, सहाय्यक महसूल विभागाचे अनिल भगत, मंडळ अधिकारी भाग्यश्री दुतोंडे, तलाठी कल्पना डिघोळे, पोलीस पाटील सिंधुताई राजेंद्र बडे, माजी उपसरपंच रामदास चंद्रटिके, संजय भागवत, संतोष राजपूत, दिलीप राजपूत, शंकर दुधारे, नवनाथ लवंगे, झुंबरसिंग श्याम राजपूत, उगले बंडू फुलारे, विठ्ठल डोंगरे, मनसूब वीर, लक्ष्मण अमृते, गणेश खोसरे, प्रकाश शेवारे, भिकन शेवरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।